नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यममध्ये आपलं स्वागत. अन्न, वारा, पाणी यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं असतं ते आरोग्य आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक आरोग्य. आणि हे सार्वजनिक आरोग्य टिकून राहण्यासाठी स्वच्छता फार महत्त्वाची असते. आणि नुकतीच कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने दर बुधवारी एक महत्त्वाचा रस्ता, मुख्य रस्ता स्वच्छ करण्याचं महानगरपालिकेनं हाती घेतलेलं आहे. आणि त्या संदर्भातच माहिती घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे. मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांच्यासोबत बोलणार आहोत आपण आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं. तर हा नेमका उपक्रम काय असणार आहे? दर बुधवारी आपण स्वच्छता करणार आहे, काय सांगाल? कोल्हापूर शहरामध्ये जे मेन एंट्री करतात ते जे रोड आहेत त्या रोडमध्ये फारसं सर्वच ठिकाणी लोकांची घरं वगैरे नाही आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी दररोज आम्हाला कर्मचारी लावणं थोडं शक्य होत नाही. तर त्यासाठी आपण एक स्पेशल ड्राईव्ह केला आहे. यामध्ये आपण 100 लोकांची टीम, डेडिकेटेड टीम काढलेली आहे. या टीममार्फत आपण दर बुधवारी आपण एक मेन रोड घेणार आहे. कदाचित 2 किंवा 3 बुधवार पण लागू शकतात, फार मोठा रोड असेल तर. यामध्ये आपण त्या रोडचं पूर्ण डीप क्लिनिंग करणार आहे. त्यामध्ये पूर्ण डिवायडर असेल, डिवायडरच्या बाजूचं असेल, फुटपाथ असेल, फुटपाथच्या खालील या ठिकाणची पूर्ण स्वच्छता करणार आहे. विशेषतः आम्हाला असं जाणवलं की या रोडवरती खूप नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला जातात. फुटपाथ क्लीन करून हवे होते, तर पूर्ण फुटपाथ क्लीन करून पुन्हा त्याच्या भविष्यात गवत उगवू नये यासाठी आपण तणनाशक देखील फवारणी करायचं चालू केलेलं आहे, जेणेकरून तो फुटपाथ कायम त्यांना वर्षभर वापरता येईल. तर संपूर्ण कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदर जेवढे रोड आहेत, हे संपूर्ण तुमचा उद्देश काय आहे की संपूर्ण रोडची क्लीन करण्याच्या मागे उद्देश काय? हा जो आता जनरली सिटीमधले रोड दररोजच क्लीन होत असतात, परंतु ज्या ठिकाणी कमी डेन्स पॉप्युलेशन आहे त्या ठिकाणी जास्त शक्यतो स्वच्छतेचा थोडा आमचा रुटीन आहे ते कमी होतं. परंतु या ठिकाणी सकाळी लोक फार नागरिक मॉर्निंग वॉकला जातात असं आम्हाला आढळल्यानंतर आपण तो रोड आहेत ते प्रायोरिटीनं घेतलेले आहेत. त्या रोडमध्ये आपण पूर्ण शहरातील जे मेन रोड आहे, कारण या ठिकाणी त्याची लांबी पाहता या ठिकाणी त्या प्रभागातील कर्मचारी लावून ते करणं शक्य नाही. उदाहरणार्थ एखाद्या प्रभागात 13-14 कर्मचारी आहेत, ते लावून तो रोड होणं शक्य नाही. किमान त्याला 100 लोक लागतात, कारण हा मोठा पॅच आहे. या मोठ्या पॅचमध्ये काम करण्यासाठी ते आम्हाला शक्य नव्हतं त्या प्रभागातील कर्मचारी लावणं. त्यामुळं आपण पूर्ण शहरातील प्रत्येक प्रभागातील एक कर्मचारी घेतलेला आहे आणि त्याची टीम केलेलं आहे. ते टीमद्वारे आपण केलं तर ते पूर्ण होतं असं आमचं प्लॅनिंग झालेलं आहे. त्यामुळं आपण ते नियोजन करत आहे. यासोबतच कायमची स्वच्छता राहावी, म्हणजे कचऱ्याच्या समस्या असतील, नदी नाले असतील तर त्यांच्या समस्या, या संदर्भात काही उपाययोजना केल्यात का? सध्या आता हा मेन रोडचा प्रॉब्लेम आम्हाला आहे, पण परवा पण आमची मिटिंग झाली. यामध्ये आम्हाला असं आढळलं की आम्हाला रोड स्वीपर सध्या नाही आहेत आमच्याकडं. तर आपण रोड स्वीपरसाठी खरेदी करायसाठी पण नियोजन केलं आहे सध्या. तोपर्यंत आपण भाड्यानं घ्यायचं प्रशासकीय स्तरावर निर्णय झालेला आहे. तर यासाठी आपण आता कोटेशन मागून त्याचे रेट्स वगैरे फायनल करून भाड्यानं घ्यायचे टेंडर पण करणार आहे. नक्कीच. आणि या दरम्यान आमच्या संपूर्ण नागरिकांना स्वच्छतेचं काय आव्हान सांगाल? आपल्यामार्फत मला सर्वांना विनंती करायची की आम्हाला असं आढळलं आहे की शहरामध्ये येताना किंवा बाहेर जाताना विशेषतः लोक टू व्हीलरवरून कचरा फेकतात. त्यामुळं एंट्री स्पॉट एकदम डर्टी होत आहेत, घाण होत आहेत. तर कृपया आपण असं करू नये. आपण जरी महापालिका हद्दीत असेल किंवा विशेषतः बाहेरचे असेल, कारण जाताना महापालिकेचे लोक कोण राहत नाही, तर तुम्ही संबंधित ग्रामपंचायत किंवा महापालिकेच्या घंटागाडीत आपण तो कचरा द्यावा. असं जाता येता एंट्रीला फेकू नये अशी सर्वांना विनंती आहे.